आत्ताच्या घडीच्या 3 बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत। मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी आणि ती निर्दोष बनवण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। तर दुसरीकडे हिंगोलीत यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर तिकडे मुंबईत अनेक मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्तींचं आज आगमन होत आहे। आगमनाचा हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे आणि या बुलेटिनमध्ये आपण या सगळ्या बातम्या अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। सुरुवातीला वळूयात महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे आणि पाहूयात या सर्व बातम्या सविस्तर। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं मोहीम सुरू केली आहे। मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी आणि ती निर्दोष बनवण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। मतदारांना त्यांच्या नावातील किंवा पत्त्यातील चुका सुधारण्याची संधी निवडणूक आयोगानं दिली आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतून दुबार नावं काढून टाकणं आणि संपूर्ण यादी निर्दोष बनवणं हा आहे। राज्य निवडणूक आयोगानं ही मोहीम सुरू केली आहे। मतदार याद्यांसाठी आता 1 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी आणि ती निर्दोष बनवण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। मतदारांना त्यांच्या नावातील किंवा पत्त्यातील चुका सुधारण्याची संधी आता निवडणूक आयोगानं दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत। राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते। सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरू केली आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती आपल्याकडे? असं आहे की प्रत्येक वेळेला कोणत्याही निवडणुका असल्या की अशा पद्धतीची मोहीम हे राज्य निवडणूक आयोग करतच असतं। आता फक्त संदर्भ बदललेले आहेत। आता संदर्भ आहेत ते श्री राहुल गांधी यांच्या आरोपाचे आणि त्याबरोबर आज बिहारमध्ये ते निवडणूक मतदार याद्यात SIR वरती जे पुनरावलोकन झालं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण पोहोचलं, तर त्या संदर्भात ह्या आपल्या राज्य सरकारच्या खास मोहिमेला विशेष असा अर्थ आहे। आजच आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावरती तिथे खुलासा केला जाईल। आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मिनी विधानसभेपेक्षाही मोठी निवडणूक यावेळेला होती आहे। 26 जिल्हा परिषदा, 29 महानगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्या, गण आणि गटात ही निवडणूक होईल। तर अशा वेळेला चुका दुरुस्त करण्यासाठीची एक शेवटची संधी निवडणूक आयोगानं दिलेली आहे आणि राजकीय पक्षांना पण सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांना सांगा की मतदार याद्यामध्ये जे घोळ आहेत, 3-4 प्रकारचे घोळ आहेत। डुप्लिकेशन ऑफ वोटर लिस्ट, त्यानंतर पत्त्यामध्ये चुका, फोटोमध्ये चुका आणि अशा ठिकाणी मतदारांची दुहेरी नोंदणी की जे परस्पर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते मतदार आहेत, या सगळ्या दुरुस्त्या करण्यासाठी निवडणूक आयोगानं ही 8 दिवसाची विशेष मोहीम आखलेली आहे। भारतीय जनता पार्टीनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि शिवसेनेनं आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की या मतदार यादीतल्या चुका दुरुस्त करा। तशीच अपेक्षा विरोधी पक्षाकडनं पण आहे। आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा की इलेक्शन कमिशन बहुधा या वेळेला EVM आणि VVPAT या दोन्हीचाही प्रयोग करू शकतं, कारण तशी मागणी झालेली आहे। म्हणून EVM ची सुद्धा चेकिंग केली जात आहे। दीपाली, निश्चितच राहुल, त्यामुळे अखेर या मोहिमेकडे आपलं लक्ष असेलच। त्यानंतर आपण पुढची बातमी आपण